महाराष्ट्र मसाला उद्योग संघटनेची बैठक नुकतीच नागपुरात पार पडली। या बैठकीत 2026-27 कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली। मसाला उद्योगातील अनेक उद्योजक या बैठकीला उपस्थित होते। यावेळी सुहाना मसाला पुणेचे विशाल चोरडिया, सावजी मसाला नागपूरचे अनिल अहिरकर, रामबंधू स्पाइसेसचे हेमंत राठी आणि कैलाश स्पाइसेसचे दिलीप ठकराल प्रामुख्याने उपस्थित होते। महाराष्ट्र मसाला उद्योग संघटनेच्या बैठकीत मसाला उद्योगाशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली। विशेषतः जीएसटी दरांची सध्याची रचना आणि त्याचा उद्योगावर होणारा प्रत्यक्ष परिणाम या मुद्द्यावर सखोल विचारमंथन झालं। सध्याचा जीएसटी दर मसाला उद्योगासाठी अनेक अडचणी निर्माण करतोय, त्यामुळे सरकारशी चर्चा करून या विषयावर सुसंगत तोडगा काढण्याची गरज असल्याचं मत सदस्यांनी एकमुखाने व्यक्त केलं। अभी भारत सरकार ने जो जीएसटी का रिफॉर्म किया है और उसका जो बेनिफिट हमारे इंडस्ट्री के माध्यम से हम हमारे ग्राहकों को दे रहे, उसके लिए इस सरकार के लिए बहुत बहुत बधाई भी देते हैं। हर इंडस्ट्री के अपने अपने जो चैलेंजेस रहते हैं, अपॉर्चुनिटी रहती है, वो हिसाब से पिछले 14 साल से ये एसोसिएशन हम लोग काम कर रहे हैं। और आज महाराष्ट्र के विभिन्न प्रांतों से, पश्चिम महाराष्ट्र है, विदर्भ से, कोकण से, हर प्रांत से यहाँ पे सब मैन्युफैक्चरर्स जो आए और ये इंडस्ट्री के जो अलग अलग चैलेंजेस है उसके ऊपर डिस्कशन हुआ और नई नई अपॉर्चुनिटी क्या है, नया क्या कर सकते हैं, ब्रांडेड स्पाइसेस में और अच्छा क्या दे सकते हैं। अपने ग्राहक सेंट्रिक, कंज्यूमर सेंट्रिक हम लोगों को अपना काम करना है, वो हिसाब से ये असोसिएशन काम करती है। व्यापारामध्ये ज्या ज्या समस्या पुढे येतील त्या सक्षमपणे आम्ही कशा सोडवू त्या निमित्ताने आमची चर्चा झालेली आहे। आम्ही वेळप्रसंगी सरकारशी भांडून आपल्या मागण्या पूर्ण करून घेऊ। पण अभिनंदन सरकारचं, थँक्स सरकारला याकरता का यांनी आता 5% जीएसटी आणलेली आमच्या अध्यक्ष महोदयांनी तुम्हाला सांगितलंच आहे। तर मसाला प्रत्येक घरी लागणारी आयटम्स आहे। प्रत्येकाने मी एक आवाहन करू इच्छितो, प्रत्येकाने ब्रँडेड मसालेच वापरावे, कारण लूज वस्तू कुठूनही आणली तर त्याच्यावर गॅरंटी राहत नाही। किमान ब्रँडेड मसाल्यामध्ये तुम्हाला सुरक्षितता मिळते व प्रत्येक घरी लागणारी ही आयटम्स आहे, यावर आम्ही जनतेपर्यंत पोहोचून चांगल्यात चांगली क्वालिटी कशी देऊ शकतो कमीत कमी किमतीत याचा प्रचार प्रयत्न आम्ही करणार, हे सर्व मिळून आम्ही ठरवलेलं आहे।